नवी दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणाऱ्या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारनं भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले। तसंच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पूल उभारण्याच्या कामाला गती मिळावी अशी मागणी केली। त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सकारात्मक प्रतिसाद देऊन या प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती दिली। यावेळी नामदार गडकरी यांनी कोल्हापूरबद्दल गौरवोद्गार काढून खासदार महाडिक यांनी बनवलेलं बास्केट ब्रिजचं डिझाइन सर्वोत्तम असल्याचं नमूद केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। कागल ते सातारा 6 लेन कॉन्क्रीट रस्त्यासाठी 2162 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय, तर कोल्हापूर ते रत्नागिरी 4 लेन कॉन्क्रीट रस्त्यासाठी 5192 कोटी रुपये आणि कोल्हापूर ते सांगली चौपदरी रस्त्यासाठी 1192 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज संसदेच्या अधिवेशनात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद दिले। शिरोली जवळचा सांगली फाट्यापासून उचगावपर्यंत पिलरवरील उड्डाणपूल उभारला जाणार आहे। सुमारे 3.6 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आणि त्याला जोडूनच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी होणारा बास्केट ब्रिज पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल। मात्र तावडे हॉटेल ते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल होण्यासाठी गतिमान हालचाली व्हाव्यात। हा उड्डाणपूल पन्हाळा रोडवरील कोतोलीपर्यंत न्यावा, तर शहरातील उड्डाणपुलाची एक बाजू फुलेवाडीपर्यंत वाढवावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली। त्याबद्दल केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली। कोल्हापूर महापालिकेनं युटिलिटी शिफ्टिंग आणि जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली तर केंद्र सरकारकडून शहरातील उड्डाणपुलाचं काम करण्यासाठी पूर्ण सहकार्य असेल असं गडकरी यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात रस्ते विकासासाठी सुमारे 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला असून अनेक महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत। शिरोली ते उचगाव दरम्यानच्या उड्डाणपुलासाठी 913 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर कागल शहराजवळ 358 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिल्याचं नामदार गडकरी यांनी स्पष्ट केलंय। त्याचवेळी नामदार गडकरी यांनी कोल्हापूरच्या सहकार, कृषी, उद्योग क्षेत्राबद्दल गौरवोद्गार काढून खासदार महाडिक यांनी बास्केट ब्रिजचं बनवलेलं सर्वोत्तम डिझाइन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं स्वीकारलंय असंही नमूद केलं। लाया बास्केट ब्रिज नाम रखा उसका, और फिर मैंने अपने पुराने डिज़ाइन को कैंसिल किया क्योंकि वो डिज़ाइन अच्छा था। वो डिज़ाइन सिलेक्ट किया जो वर्ल्ड में अच्छा से अच्छी क्वालिटी, अच्छा से अच्छा डिज़ाइन, अच्छा से अच्छा काम हो सकता है, यही हमारी कोशिश है और उसी प्रकार से हमने काम किया है। और यहाँ कोई किसी प्रकार के परफॉर्मेंस की इसके बारे में कोई चिंता नहीं है। और निश्चित रूप से अध्यक्ष महाराज मैं बताना चाहूँगा कि 19 शुगर मिल है इस जिले में, और देश में सबसे पर कैपिटा इनकम ज़्यादा कोई ज़िले में है तो वो कोल्हापुर है। और यहाँ शुगर फैक्ट्रीज बहुत है, ज़मीन फर्टाइल है, इरिगेशन है और लोग बहुत उद्यमशील हैं। काफ़ी बड़ी बड़ी इंडस्ट्रीज यहाँ आई है और अभी जो रोड इंफ्रास्ट्रक्चर बड़ा हो रहा है उसके कारण इंडस्ट्रियल क्लस्टर्स भी काफ़ी डेवलप हो रहे हैं और मुझे लगता है कि ये बहुत ग्रोइंग सिटी है। मुंबई, पुणे के बाद जो महाराष्ट्र में 4-5 शहर है उसमें से एक शहर है जिसको सामाजिक इतिहास भी है। छत्रपति शिवाजी महाराज, उसके बाद शाहू महाराज का, साहित्यों का, कवियों का काफ़ी बड़ा है।